जर्मनीमध्ये बस आणि ट्राम सेवा ठप्प झाली। तब्बल 90,000 कर्मचारी संपावर गेलेत। त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। याचा वाहतुकीवर परिणाम होतोय। लाखो प्रवाशांसह पर्यटकांनाही फटका बसतोय। चांगल्या सोयीसुविधांची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। लाल समुद्रात हुती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला। सुमारे 4 आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातून इस्रायलकडे 16,000 जनावरं नेणारं जहाज रवाना झालं होतं। मात्र हुती हल्ले वाढल्यानं लाल समुद्रातील मार्ग सध्या बंद आहे। त्यामुळे जहाज वाटेतच अडकल्यानं माघारी यायचे आदेश ऑस्ट्रेलियन सरकारनं दिले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेविरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली। नगर परिषद नागरिकांकडून मालमत्ता करावर पठाणी व्याज वसूल करत असल्याचा आरोप यावेळी वंचितनं केला। त्या निषेधार्थ वंचितनं नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला। सांगलीतील जत तालुक्यात 65 गावांचा पाणी प्रश्नी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण केलं गेलं। 65 गावांसाठी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। म्हैसाळ सिंचन योजनेचं काम तातडीनं सुरू करावं, तसंच जतमधील 4 गावांचा टेंबू योजनेत समावेश करावा। या मागणीसाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वात काळ्या फिती बांधून उपोषण झालं। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला। नागपूरमध्ये अजित पवार गटानं महाल शिवाजी पुतळा चौकात बँड वाजवत पदयात्रा काढून स्वच्छता अभियान राबवत आंदोलन केलं। महापालिकेत प्रशासकीय राज सुरू असल्यानं सध्या शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय। त्यामुळे आंदोलन करून प्रशासनाला जागा करण्यासाठी प्रशांत पवारांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। अकोल्यात आशा वर्कर्स संघटनेनं अश्रू आंदोलन केलं। मानधनाचं आपल्या इतरही मागण्यांसाठी ते आंदोलन करतात। तर दुसऱ्या ठिकाणी सरकारविरोधात लाटणं आंदोलन करण्यात आलं। पेन्शन लागू करावी, तसंच इतर ऑनलाईन कामं सोपवली जाऊ नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या।